झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेगा हवेत काळी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. नमस्कार सोलापूरकरांनो, आज आम्ही आलो आहोत मामाच्या शेताला. तर आपलं कॅमेरामॅन तर बघा जरा एकदम भारी. तर आम्ही ना अशी जाता जाताच मजा करत होतो, फोटो काढलो, मस्त व्हिडिओज काढलो. तर चालूच होतं सगळं. सगळ्यात मेन म्हणजे तर मामाच्या शेतामध्ये एवढे आंब्याचे झाडं होते ना, आणि त्याच्यावरून तर एवढी मजा झाली. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते देखील सांगा. तर भावी मंडळी इथं सगळेजण जमा झालेले आहेत का, कारण मला पण माहिती नाही. तर सगळ्यांना इथं शांत वातावरण एका ठिकाणी बसले होते, भारी वाटलं होतं. आणि मला व्लॉगमध्ये काय बोलावं म्हणून मी अशी बोलते आहे. तर इथं डब्बा पडलेलं होतं, ते डब्बा उचलून मी तुम्हाला दाखवायला लागले. आता तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, तरी पण दाखवले. तर आपला गडी इथं पोतं उचलून घेऊन चाललेला होता आणि आपली मम्मी आणि सिस्टर चाललेत कैऱ्या तोडायला मामाच्या झाडाचे. तर बोलता बोलता काही चुकलं असेल तर मला लक्ष देऊ नका, कमेंट करून सांगा. तर माझं तर हेच चालू आहे, नुसतं कॅमेरा 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 हेच. आता गाणं म्हणू काय की झालं आहे असं. तर हे आपल्या मामाचे पोरी सगळेजण आम्ही कैऱ्या तोडण्यासाठी एवढं उत्सुकता दाखवत होतो की काय. मग तेवढ्यात मी असं झाडावर चढायचा प्रयत्न केले. चेतना मेत्रे आज झाडावर चढत आहे. जर माझं पाय बी मोडलं तर तुम्ही मला खर्चाला पैसे द्या, नाही जरी मोडलं तरी पण द्या. आगे आगे मेरा पैर अटक गया भाई, मेरा पैर अटक गया. ये इधर आ गई मैं चेतना मित्र, इधर झाड़ पे गिर. इस मेरे कंटेंट के लिए मेरे को ऐसे इधर मेरी मम्मी बोल रही इधर बावा बेटे बावा बावा, तो इधर बावा बीवा कुछ नहीं दिख रहे मेरे को. ब्रो कैरी चोरून जाऊ आपण मामाच्या दुकानात. तर मामाच्या काही इथं आंब्याच्या झाडापाशी आला तर ही कैरी मी असंच खाते. मामा तिकडे गेलाय म्हणून मी असं खाते. मामा जर बघितलं तर मला असं काय म्हणलं असतं मला माहिती नाही, त्यामुळे असं बघते. जवळ दाखवते. चला मम्मी ओरडा लागली आहे, खाली उतर. ब्रो आम्हाला सगळे तरी इथे चिरका लागले, आम्ही शेतात पण इथं मजा करू शकत नाही. असं अडवं घेऊ नको, असं उभं घेऊ नको आडवं. ब्रो आम्हाला सगळे चिरका लागले तर आम्ही फोटोज व्हिडिओज काढायला इथं रॅप म्हणा लागला. आम्ही असं काही करीनच आलो, शिस्तीत लेकरं छान लेकरं आम्ही. चला ब्रो तू चेतना हे काढली का ग? सुपली सोन्याची आहे. तर गाईज आम्हाला या तांब्या किंवा ग्लास दिला, असलं डबडं दिलेत, डबड्यामध्ये पाणी प्यायला दिलेत, थंड आहे. मी 9ला काय तर घरी गेले, तेव्हा काय तर फंक्शन होतं, तयार बियार होऊन मस्त घरी गेले. घरी गेले 10:30 काय तर वाजले, जेवून घेऊन झोपले मस्त, मला झोप आली. मग हे लोक 10:30ला आय थिंक चालू झाली. आता नको बाई मला असलं कवळं पडलं. मी शेतकरी झाले असं मला फील यायला लागलं. अगं बाई गो काय पळलं. मला सोलताही नाही, तू चोल मला. हे किती पांढरे एवढ्या कवळ्या घेऊन काय करायचंय. कवळी तर मी बी नाही, एवढी कवळी तर मी बी नाही. का काय को माहिती मला हुरडा बरडून जाऊ बाई, नका जाऊ.
नका मी इतक्यात जाऊ. केवढा कणीस अगदी माझ्यासाठी. वेस्ट करायला लागली अन्न. हात कसले काळे डिस झालेत आमचे. सी कणीस खाऊन असं काळे डिस झालेत आमचे हात. तर काही सगळं खाऊन झालंय, सगळं कणीस कैऱ्या सगळं खाऊन झालंय. फक्त आता हुरड्यावर नजर राहिली आहे माझी. तर इथं जरा एक झोप घेते, मग हुरड्यावर नजर ठेवते आणि त्याच्यावर एवढी ताव मारते ना मी, काय विचारू नका. आता तुम्ही बघा व्हिडिओ. आता तर कोण आहे बा आपल्या घरापाशी. आपल्या घरापाशी